रामचंद्र भगवान की जय। हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। राजाधि रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। हनुमान अत्यंत विश्वासी, अनुसरुनी बाणासी, आला नंदी ग्रामासी, जेथे वर्तासी निवास। गौरीपुत्र गजानन, कौशल्यापुत्र रघुनंदन, अंजनी पुत्र हनुमंतराया यांच्या चरणी साष्टांग दंडवत। आणि इथं असणारे गुणी वाचक ज्ञानी सूचक आहेत महाराज, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि सुरती मंडळींच्या चरणी साष्टांग दंडवत। कथेला सुरुवात। 4 अध्याय संपलेले आहेत, 1:30 वाजलेले आहेत, भरपूर टाइम झालेला आहे। 5व्या अध्यायाला सुरुवात झाली। असं म्हणले आता कविकर्त्याने सांगितलं महाराज, हनुमंत अत्यंत विश्वासी म्हणजे अनुसरोनी बाणाशी, आला नंदीग्रामाशी, जेथे भरताशी निवास म्हणले महाराज। ज्या ठिकाणी हनुमंतराय असणारे बाणावर अनुसरले महाराज आणि त्या बाणावर अनुसरून खाली उतरायला लागले। हनुमंतराय अत्यंत विश्वासी आहेत। हनुमंतरायाचा विश्वास म्हणजे राम नामावर होता महाराज। लोखंडाच्या बाणावर राम नामाची मुद्रा होती आणि त्या राम नामावर हनुमंतरायाने विश्वास ठेवला। एवढा विश्वासी असणारा हनुमंतराय आहे। आणि हनुमंतराय ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भरताचं वास्तव्य होतं त्या भरताची स्तुती करू लागले। भरत श्रीरामाचा निज भक्त, भरत भक्ती उल्हासित, आचार्य भक्तीचा भरत, भरत निर्मुक्त चराचर। आता येणारा एवढा विश्वासी होता महाराज, पण इथं असणाऱ्या भरताचं वर्णन करायला लागले। भरत श्रीरामाचा निज भक्त आहे। भगवान परमात्म्याचा निज भक्त असणारा म्हणजे भरत आहे महाराज। आता सगळ्यांना देव आवडतो, सगळे लोक देवाची भक्ती करतात, पण देवाला आवडणारा भक्त असावा त्याला निज भक्त म्हणतात महाराज। आणि भरते भक्ती उल्हासित बनले, भरतामुळे भक्तीला उल्हास त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे। आणि भरत असणारा महाराज त्या ठिकाणी सगळं काही जे काही चराचर आहे हे चराचरांना निर्मुक्त अवस्था त्या ठिकाणी भरताच्या भक्तीमुळे निर्माण झाली। कशामुळे? आणि म्हणजे त्याच ठिकाणी असणारा भरत आचार्य भक्तीचा भरत म्हणले महाराज। आणि जे काही भक्ती करणारे लोक आहेत ना त्यांच्या भक्तीचा आचार्यत्व असणारा राजा भरताला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे। भरते भक्ती विस्तारली, भरते भक्ती प्रकाशली, भरते भक्ती वाढविली, भरते पानाळी निज भक्ती। याच्याही पुढे सांगायला लागले महाराज, भरताने भक्तीचा विस्तार केला, भक्तीला वाढवलं, भक्तीचा पानाळ केला महाराज। आता इवलेशी रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनामध्ये म्हणले महाराज। आता भक्तीचा वेल लावता येतो काय? लावता येतं महाराज। भक्तीचं एक बीज आहे बरं काय, ते म्हणजे नामाचं बीज आहे। आणि म्हणजे हे नामाचं बीज लावण्यासाठी त्या वेलाला वेल कसं निर्माण होतं महाराज, आणि त्याचा सुद्धा त्या ठिकाणी मांडव घालावा लागतो। जसं आपण कारल्याचा वेल लावल्यावर मांडव घालता ना, तसंच म्हणजे अंतकरण असणारे किंवा म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य ह्याचे म्हणजे 4 खांब राहावे लागतात आणि त्याच्यावर अंतकरणाचा ताटवा टाकावा लागतो महाराज। आणि त्या ठिकाणी हे भक्तिरूपी वेल असणारा त्या राजा भरताने त्या ठिकाणी वाढवला, लावलं महाराज।
आणि त्याला लोकांनी विचारलं, ज्यावेळेस ते प्रकाशित झालं ना, त्यावेळेस लोकांनी विचारलं, महाराज म्हणे हे कशाचा वेल आहे? त्यावेळेस राजा भरताने सांगितलं, हा म्हणजे भक्तीचा वेल आहे. अशा पद्धतीनं राजा भरत भक्ती करू लागले. भरत भक्तीचा निज ठेवा, वाह, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावारी गवळता. बरोबर महाराज, याच्याही पुढे भरत असणारा भक्तीचा विसावा आहे. भक्ती जर त्या ठिकाणी दमली ना, तर म्हणजे भरतापाशी आल्यावर तिला विसावा मिळत होता महाराज, आणि भरतापाशी भक्तीला ओलावा मिळत होता. आणि याच्याही पुढं भक्तीच्या गावा रिगम भरता म्हणाले. म्हणजे ज्या ठिकाणी भक्तीच्या जर गावाला जायचं असेल ना, शरण शरण जे हनुमंता तुझा आलं रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मध दावाव्या सुवटा म्हणले. आणि त्याच न्यायाप्रमाणे भक्तीचा मार्ग जर विचारायचा असेल तर म्हणजे राजा भरताकडे जावं लागल. अशा पद्धतीने बोलू लागले. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रकट रामराव, सर्वत्र पहाव सर्वासी. बरोबर महाराज, याच्याही पुढे असणाऱ्या भरताकडे सत्य होतं आणि भरताकडे सद्भाव होता महाराज. आणि भरत असणारा सर्व चराचरामध्ये रामरूप पाहणारा भरत होता महाराज. एवढंच नव्हे, सर्वत्र असणार जे काही प्राणीभूत मात्र आहे हे म्हणजे त्या ठिकाणी भरत असणारे रामरूपाने पाहू लागले. जणू रामाचं दर्शत्व त्या ठिकाणी भरताला दिसू लागलं. भरते अपंगिली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निदशांती, होती भोगीती स्वानंद. महाराज, याच्याही पुढे असणार भरतानं भक्तीला त्या ठिकाणी भक्तीचा सांभाळ केलेले आहे. आणि म्हणजे याच्याही पुढे भरताने विरक्ती त्या ठिकाणी प्राप्त केली महाराज. विरक्ती कशाला म्हणावं, तर इह लोकापासून परलोकापर्यंत सगळ्याही वस्तू त्या ठिकाणी आवडत असून सुद्धा त्याचा त्याग करणे. राजा भरताला स्वर्ग तुल्य असणारं राज्य अविद्येचं होतं महाराज, त्याच्या आईनं मागून घेतलेलं होतं. पण म्हणजे अशाही राज्याचा त्या ठिकाणी राजा भरताने त्याग केला. भरताकडे विरक्ती होती म्हणून त्या ठिकाणी भरताकडे विरक्ती आली ना, आपोआप त्या ठिकाणी शांती प्राप्त होते. आणि शांती प्राप्त झाल्याच्यामुळं भूते भोगीती स्वानंद म्हणाले महाराज. सगळ्या भूतांना स्वानंद असणार भरताच्या सानिध्यामध्ये भेटू लागलं. लयाद्रीच्या ठाई चंदनाची पैधाडी पाय, तेने डोंगर सर्वही गेला लवलाही चंदन. महाराज, या ठिकाणी अवघे उदाहरण देऊन सांगायला लागले. मैलागिरी नावाचा पर्वत आहे ना, त्या मैलागिरी डोंगरावर मैलागिरी नावाचं चंदन आहे बरं काय. आणि त्या चंदनाच्या अंगी असा गुण आहे महाराज, त्या चंदनाच्या वरून येणारा वारा सगळं आख डोंगर मध्ये त्या ठिकाणी सुगंधित केलं. नवे नवे दरी डोंगर असताना सुद्धा सगळे झाड झुडप त्या ठिकाणी सुगंधित होऊ लागले. नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी आईला, अंगवात वरुणी गेला, तेने गिरी केला चंदन. आता चंदनानं सगळा डोंगरमध्ये चंदनमय केला, सुगंधित केलं ना महाराज. आता त्याच न्यायाप्रमाणे आहे आमच्या माऊली महाराजांसारख्या लोकांनी एक म्हणजे त्यांच्या मुखातून शब्द निघाला आणि आमचा परिसर चंदनमय झाला महाराज. असे संत लोक आताही आहेत. पूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या लोकांना चंदनमय केलं, तुकाराम महाराजांनी केलं, आताही आहेत महाराज. आमचे बालाजी महाराज आहेत काळेकर. अशा लोकांनी सगळ्या जगाला चंदनमय करण्याचं सामर्थ्य त्यांनी बाळगवलं. आणि त्याच न्यायाप्रमाणे कविकृती सांगतात, उपडून म्हणतो चंदन असताना त्या झाडाच्या जवळ आलेलं नाही, किंवा हे झाड म्हणजे त्या चंदनाच्या जवळ गेले नाही. फक्त म्हणजे वरून त्यांच्यावरून असणारा वारा व्हायला लागला आणि त्या वाऱ्यामुळं सगळे सुगंधित असणारा डोंगर बनवू लागलेला आहे. एक वनस्पतीचा बळीवार
चंदन केला डोंगर बहकत से तो फिरा सुवास तोर आवरणा. बरोबर महाराज एका वनस्पतीचा बळी मारू म्हणाले. एका चंदनाच्या झाडानं अख्खा डोंगरमध्ये त्या ठिकाणी चंदन केला महाराज. पण चंदनाची उपमा सुद्धा संतांना कमी पडली महाराज. चंदनाने फक्त डोंगर सुगंधित केला, आपल्या जातीच्या झाडाला त्या ठिकाणी चंदनमय केलं. पण म्हणजे संत असणारे आपल्या जातीचे नाही महाराज. आता चालविली जड भिंती म्हणले, अशा पद्धतीचं कार्य आमच्या संत मंडळींनी केलं. रेड्यामुखी वेद वदविले महाराज, महिषी पुत्रामुखी बोलविले वेद म्हणलं. आता एवढं सामर्थ्य संताकडे होतं, चंदनाची उपमा दिली, उदाहरण दिलं, पण हे सुद्धा त्या ठिकाणी अपूर्व पडलं असं या ठिकाणी बोलू लागले. माझ्या चिरदयी भगवंत तू भगवंत मूर्ती मंत तेने काय नव्हे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. सौभाग्य संत त्रिजगती म्हणलं महाराज. आता एवढं सानिध्य आमच्या संताकडे आहे, संताला असं वाटतं महाराज की म्हणजे माझ्याच हृदयी भगवंत. भगवंत म्हणजे तो मूर्तिमंत. आता तुमच्या आमच्या हृदयामध्ये बी भगवंताचं वास्तव्य आहे महाराज, पण आपण जाणत नाही, मानत नाही. म्हणून पण म्हणे या ठिकाणी संतांनी त्या भगवंताला जाणलं, मानलं, ओळखलं महाराज. म्हणून त्या ठिकाणी संत म्हणतात माझ्याच हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. आणि जर माझ्याच हृदयामध्ये भगवंत असेल तर म्हणजे या ठिकाणी काय नव्हे प्राप्त म्हणाले. त्यामुळे काय प्राप्त होणार नाही असं संताला वाटू लागलं. दृष्टी विषय समस्त रामरूप देखत भरत भ्रष्टादर्शन तेथ सज होत रामरूप. बरोबर महाराज याच्याही पुढे सांगायला लागले राजा भरताची अवस्था. आणि म्हणजे ही नंदीग्रामाच्या ठिकाणची अवस्था असताना आमचे हनुमंतराय पाहायला लागले. भरताकडे पाहिलं, भरताचा परिसर पाहिला महाराज. आणि राजा भरताकडे पाहिल्यावर कसं वाटायला लागलं, राजा भरताचे असणारे पंचकर्म इंद्रिय रामरूप झाल्यासारखं वाटायला लागले. पहिले इंद्रिय असणार म्हणजे दृष्टीविषयी आहे महाराज. द्रष्टा, दर्शी आणि दर्शन हे डोळ्याचं कार्य आहे महाराज. पाहणं समोरची वस्तू आणि आतमध्ये होणारी क्रिया. पण डोळ्याचा विषय रूप आहे महाराज. डोळ्यानं काहीतरी पाहत वाटतं बरं काय. पण या ठिकाणी संतांनी सांगितलं डोळ्याला जर पाहायचंच असेल ना तर म्हणजे डोळे तुम्ही पहारे जाण माझ्या पहा म्हणले. आणि माझ्या विठोबाचे रूप म्हणले. पाहायचं असेल तर म्हणजे माझ्या विठ्ठलाचं रूप पाहिलं पाहिजे. म्हणून राजा भरताच्या डोळ्याच्या विषयाची तिरपुटी त्या ठिकाणी संपलेली होती. कारण त्या ठिकाणी कुणीकडे जरी पाहिलं तरी राजा भरताच्या डोळ्याला त्या ठिकाणी राम दिसायचा महाराज. अशी अवस्था डोळ्याच्या विषयाची झालेली आहे. शब्द पडतांची दाना शब्दार्थ श्रीराम पण श्रावत श्रवणा स्वयचितन होऊनी भागे. आणि म्हणजे महाराज राजा भरताचा दुसरा विषय म्हणजे कानाचा आहे बरं का. कानाचा विषय सांगितलंय सर्वे श्रवक श्रवण म्हणजे कानाचा विषय ऐकणे. कानाला शब्द ऐकावा असं वाटते महाराज. आणि भांडण लागल्यावर तर लई लवकर ऐकावं वाटते. म्हणून या ठिकाणी राजा भरताच्या कानाचा विषय राममय झाला. जर ऐकायचं असेल कान तुम्ही ऐकायला नाही माझ्या विठोबाचे गुण. बरोबर त्या ठिकाणी कानाला दुसरं काही ऐकू येत नव्हतं महाराज. भांडण जरी लागले तरी त्या ठिकाणी राम राम असे शब्द भरताच्या कानावर पडू लागले. भान घेता वास वासास बाय परेश ग्रेय ग्राता घ्राण समस्त चिताकाश होनी ठाके. बरोबर महाराज. आणि तिसरं कर्म इंद्रियामध्ये त्या ठिकाणी नाकाचा आहे महाराज. आणि नाकाचा विषय सुगंध दुर्गंध हे नाकाला कळतं महाराज. पण राजा भरताची नाकाची तिरपुटी रामरूप झाल्यामुळं त्या ठिकाणी राजा भरताला दुसरा सुगंध येत नव्हता. फक्त म्हणजे त्या ठिकाणी भगवंत रूपी सुगंध येत होता. कारण महाराज भगवंताचा सुगंध येतो का आणि कळते का. पण एका ठिकाणी त्या
हरिविजय मध्ये सांगितलंय त्या गोपिकांनी नुसतं सुगंधावरून भगवंताला ओळखायचं महाराज. आणि त्याच न्यायाप्रमाणे राजा भरताच्या नाकाची अवस्था झालेली आहे. त्वचा घेऊ जाय स्पर्शासी ते राम प्रकाशी तुझ्या स्पर्शनासी सहज समरसी श्रीराम. म्हणून महाराज आणि ती चौथ इंद्रिय असणार काय तर महाराज ही त्वचा आहे बरं काय. आणि राजा भरताच्या त्वचेचा विषय राममय झालेले आहे. आता त्वचेचं कार्य स्पर्शी घेणे, आता त्याला कठीण नरम मऊ हे कळतं महाराज. पण राजा भरताच्या त्वचेला काहीच कळत नव्हतं. सगळं काही म्हणजे स्पर्शी असणारा येणारा स्पर्शी राममय वाटायचा. कारण असं होतं का महाराज, होतं बरं काय. आता एखादी रात्रीला तुम्ही पायात बूट घालून जरी चाललात तर शेणावर पाय पडलं तर कळते महाराज, बूट पायात असताना. पण आमच्या संतानं सकाळी दिवसा 10 वाजता स्वतःच्या लेकराला चिखलामध्ये तुडवलं, त्याला कळालं नाही महाराज. कारण त्याची वृत्ती भक्तिमय झालेली होती. म्हणून त्याचा त्वचेचा विषय राममय झालेला होता. आणि त्याच न्यायाप्रमाणे राजा भरताच्या त्वचेचा विषय राममय झालेला आहे. हे तारमरसाची गोडी त्रिपुटी झाली देशोधडी रसना ओसंडी रसाते जय 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 श्रीराम. काही पाचवं कर्म इंद्रिय असणारा म्हणजे जीव आहे महाराज. रसना ओसंडी रस आहे ते म्हणलंय. आता त्या ठिकाणी रसण्याची काय अवस्था झालेली आहे तर म्हणजे त्या जीवीला चव कळते महाराज, आंबट तिखट खरट आपल्या जीवीचं हे कार्य आहे. पण संतांच्या जीवीला असणार एकच म्हणजे रामरसाची गोडी लागलेली होती, तिला दुसरी कोणतीही चव कळत नाही. असं कधी होते का महाराज, होते बरं काय. आता एकाने सकाळी चहा पिण्याच्या अगोदर तुम्ही एक छेडाक 2 छेडाक गुळ खाऊन बघा, चहा गोड लागत नाही का. चहामध्ये साखर टाकली नाही का, साखर टाकले पत्ती टाकलंय, पण पहिले 2 छेडाक गुळ खाल्ल्यामुळे ती चहा गोड लागत नाही महाराज. आणि त्याच न्यायाप्रमाणे आमच्या भरताच्या जीवीचा विषय राममय झालेला होता. म्हणून म्हणजे दुसरा रस त्या ठिकाणी गोड लागत नव्हता, अशी अवस्था झालेली होती म्हणतात. कर्मेंद्रियाची रीती सेविता श्रीरामची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छाव्रतते निष्काम. आता महाराज शहाणे लोक जर शहाण्या मार्गाने चालले तर दुसरी आपाप लहान असणारे लोक ते सन्मार्गाने चालतातच बरं का. म्हणून या ठिकाणी सांगायला लागले कर्म इंद्रिय असणारे त्या ठिकाणी त्यांची वृत्ती राममय झाली महाराज. आता ज्ञान इंद्रियाची वृत्ती राममय झाल्यामुळं जे काही कर्म इंद्रिय आहेत ना, हात पाय हे सगळे जे काही कर्म इंद्रिय आहेत यांची वृत्ती सुद्धा त्या ठिकाणी राममय झालेली आहे. ऐसा भरत रामे कोंदला तो देशाची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला देखू लागला पूर्व. आईसा भरत रामे कोंदला म्हणले महाराज. आता माता भगिनी चपाती करतात महाराज आणि पुरणाची पोळी करत असताना त्याच्यामध्ये पुरण कोंबून भरतात महाराज. आणि त्याच्यामध्ये पुरण भरल्याच्या नंतर ती पोळी जशी गोड होते ना, त्या न्यायाप्रमाणे राजा भरताचं हृदय असणार पूर्ण राममय भक्तीने कोणलेले आहे. आणि त्या ठिकाणी राजा भरताची अवस्था राममय झाली नव्हे तर परिसर असताना सुद्धा राममय दिसू लागलं. वाह वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ दुस प्लवंगमा विस्मित. म्हणजे ज्यावेळेस हनुमंतराया असणारे राजा भरताकडे पाहिलं, भोवताला परिसर पाहिला
आता राजा भरताकडे पाहिलं महाराज. राजा भरताचं नगर असणार हे देहरूपी नगर राममय झालेलं दिसलं. पण हनुमंतराने इकडे तिकडे नजर टाकले तर झाडा झुडपा असणारे राम राम म्हणायला लागले. सगळे असणारे दगड ढोणे सुद्धा राम राम बोलू लागले. विषाद मुद्मुती रामे त्रण्य कोंदली राम नामे वायू गरज राम नामे वेस रामे कोंदले. म्हणून महाराज सगळ्या दिशा असणाऱ्या त्या ठिकाणी राम राम बोलायला लागल्या. सगळ्या गवतातून मातीतून म्हणजे त्या ठिकाणी राम राम असे शब्द यायला लागले. आणि ज्यावेळेस आमचे श्री हनुमंतराय असणारे राजा भरताकडे पाहिलं. राजा भरताचा परिसर पाहिला ना महाराज. हनुमंतरायाला अति आनंद वाटू लागलेला आहे. सत्संगे धरास धर भूते वागवितो निरंतर सांडून कठीणत्व प्रकार रजुवार सोय झाली. बरोबर आहे महाराज. त्या ठिकाणची अवस्था हनुमंतरायांनी पाहिलं. राजा भरताच्या भक्तीचा प्रभाव पाहिला. एवढंच नाही, झाडं झुडप रामराम म्हणत होते पण त्या ठिकाणचे पंचभूत असणारे सुद्धा राममय झालेले आहेत महाराज. आणि हे पंचभूत असणारे आप तेज वायू आकाश पृथ्वी हे म्हणजे हे आपल्या शरीरामध्ये सुद्धा वास्तव्य करतात महाराज. आणि रामनामामुळं भरताच्या भक्तीमुळं ही पृथ्वी असणारे त्या ठिकाणी मधुरत्व झाले महाराज, नरम झालेले आहे. कारण पृथ्वीचं जे काही तत्व आपल्या शरीरामध्ये आहे ना हे कडकपणा पृथ्वीने सोडला. आपल्या शरीरामध्ये पृथ्वीचे 5 कार्य आहेत महाराज, 5 क्रिया आहेत. ते कोणत्या तर म्हणजे हाडे मांस नाडी त्वचा आणि केस हे 5 क्रिया पृथ्वी नावाच्या तत्वापासून आपल्या शरीरामध्ये चालतात. पण हे तत्व जर त्या ठिकाणी नरम झालं म्हणून म्हणजे आपण या ठिकाणी मांडी घालून बसतो, एका जागी पाय घेता येतं. हे सगळं कार्य सत्ताच्या संगतीमुळं ही पृथ्वी असणारी नम्र झाली. आणि समोर काय झालं? सत्संगती लावली अति शांती धरेशी आली एकात्मता विस्तारली वर्तू लागली अविरुद्ध. महाराज या ठिकाणी असणारी सत्ताच्या समितीमुळं पृथ्वीला त्या ठिकाणी मृदूपणा आला. आणि म्हणजे हे झालं शरीरातलं महाराज. आणि ब्रह्मांडातली पृथ्वी असताना सांगायला लागले उत्तमाते दरेजे आदमाते आवेरीजे आयशे का नची करीजे वसुधा जेवी बोले महाराज. पृथ्वीने त्या ठिकाणी ब्रह्मांडातल्या पृथ्वीनं आता कोणी या ठिकाणी शक्ती ऐकल्या, कोणी झोपलं तरी पृथ्वीने कधी म्हणले का महाराज तू माझ्यावर झोपायला लागला. कोणी म्हणजे या पृथ्वीवर चांगलं कार्य केलं, कोणी किती जरी वाईट कार्य केलं, कोणी खडा खाल्ला तरी पृथ्वी कोणावरच रागावत नाही. कारण स्वतःच्या संगतीमध्ये आल्यामुळं पृथ्वीचा जो काही कठीण गुण होता तो गुण मध्ये त्या ठिकाणी पृथ्वीनं सोडलेला आहे. संगती झाली जीवना विसरून यादो गमना ऐक्यव्रती सकळ जना ती स्वादन मधुरत्वे. आणि याच्याही पुढे दुसरं तत्व असणार म्हणजे पाणी आहे महाराज. पाण्याला सुद्धा सत्ताची संगत झाली. आणि पाण्याचा गुण पाण्याचं ठिकाण म्हणजे चित्ताच्या ठिकाणी सांगितलंय. पाण्याचा गुण कसा आहे महाराज म्हणजे जिकडं आदोदन आहे म्हणजे जिकडं बदकल आहे तिकडे धावणे हे पाण्याचा गुण आहे महाराज. पण म्हणजे त्या ठिकाणी उताराकडे धावणं पाण्याने गुण सोडला. आणि म्हणजे त्या ठिकाणी शरीरामध्ये आता पायापासून ते मस्तकापर्यंत राहायला लागलं महाराज. पाण्याच्या असताना सुद्धा आपल्या शरीरामध्ये पाण्याकडून 5 क्रिया चालतात. आता पायापासून पाणी शरीरामध्ये डोक्यात घाम येतो महाराज. आता खाली धावण्याचा गुण पाणी विसरलं जर म्हणजे त्या ठिकाणी शरीरामध्ये कसं वापरायला लागलं, कसं वाढायला लागलं. आणि शरीरामध्ये 5 कोणत्या क्रिया आहेत महाराज तर शुक्र दवणित लाळ श्वेत ह्या क्रियामध्ये आपल्या शरीरामध्ये पाण्यापासून चालतात महाराज. आणि हे पाणी असणार अति नम्र झालं आणि त्या ठिकाणी नम्रपणे वागू लागलं. गाय देखोनी ही सज्जन निवळी देवनी जीवन व्याघ्र पापी नदना ते क्षण न करीचे. महाराज पाणी असणार हे झालं पिंडामधलं.
आणि ब्रह्मांडामध्ये पाणी असणार सुद्धा त्या ठिकाणी सात्विक वृत्तीने वागायला लागलं महाराज. गायीची तरशी हारू वागरा 20 गोवूनी मारू आयशे का न चिकरू तोय दर्शे मला महाराज. पाण्याने कधी एखादी गाय आली त्या गायीला पाणी पाजलं तिची थान भागवली आणि ती गाय जायला लागली नंतर वाघ आला त्या गायीला मारलं आणि तसाच म्हणे तो वाघ पाणी प्यायला आला तर म्हणे पाण्यानं कधी म्हणलं काय तू म्हणे हिंस काय पाणी पिऊ नको. कारण पाण्याच्या अंगी नम्रता निर्माण झाली. आपल्या अंगी बी तसंच व्हायला पाहिजे महाराज. आपण सुद्धा त्या पाण्याचा गुण घेतला पाहिजे अशा पद्धतीने बोलू लागले. तेजासी होता सत्संगती आकर्षून दाहका शक्ती स्वयंप्रकाश धर्मभूती त्रिजगती माझी विचरे. बरोबर महाराजाचा तिसरं चौथं गुण असणारा म्हणजे तेज आहे आणि तेज असणार सुद्धा त्या ठिकाणी सत्ताच्या संगतीमध्ये आलं आणि त्याला दहकता आहे ना ती म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी शांत केली. आता तेजाचे सुद्धा प्रकार असणारे 5 क्रिया आपल्या शरीरामध्ये चालतात. ताण भूक आळस कांती आणि निद्रा ही क्रिया आपल्या शरीरामध्ये चालतात महाराज. पण सत्ताची संगत ज्यावेळेस त्या तेजाला लागली आता शरीरामध्ये तेज आहे अग्नी आहे पण कुठं असं झालं काय एखादा माणूस पेटला झोपल्या ठिकाणी म्हणून पण ते झाड पेटत नाही. कारण का पेटत नाही का त्याच्याकडे नम्रता आली तर सत्ताच्या संगतीमुळं ते तेज नावाचं भूत असणार त्या ठिकाणी नम्र झालेले आहे. प्रकाशिले निजग्रही प्रकाशाने नाही फरकाच पाही प्रकाश जासई कैसाची. बरोबर महाराज. आता हे झालं शरीरामधलं तेज आणि ब्रह्मांडामधलं तेज असणार दीपापोटी नाही तुझा भाव चोरा आणि साव सारखायची. आता आपण या ठिकाणी पैसे खर्चून हा लाईट लावला महाराज पण त्या ठिकाणी जरी चोरा आले तरी दिवा म्हणत नाही बाबा माझ्या मालकाने मला खर्चून लावलं तू चोरी करायला आलास मी तुला प्रकाश देत नाही. कारण त्या तेजाच्या पोटी असणार द्वेष भाव दुजा भाव नाही मला तो विसरला गेला. का विसरला गेला तर स्वतःच्या संगतीमध्ये आल्यामुळं द्वेष भाव तेज विसरलेले आहे. वायू सत्संगाला धरा चंचलत्वा फुले विसरला योगीश्वरा भेटो आला निश्चळ झाला निजरूपे. चौथं इंद्रिय असणार चौथं भूत असणार म्हणजे हे वायू आहे बरं काय. आणि वायू असताना त्याला सततची संगती झाली आणि त्यातून सुद्धा शरीरामध्ये 5 प्रकारच्या क्रिया आहेत महाराज. चलन वलन प्रसरण धावणे पळणे बसणे उठणे हे वायू असल्यामुळं आपलं बसतो धावतो चालतो महाराज. पण म्हणजे तो सुद्धा सत्ताच्या संगतीमध्ये आल्यामुळं वायू नावाचं तत्व त्या ठिकाणी मरुदू झालं आणि तो सत्संगतीमध्ये वावरू लागला. तरी सर्व देही हरी असक्त नये काही सुवास दुर्वासन मने काही निसंग पाही विचरत. हे झालं शरीरामधलं पिंडामधलं वारस. पण ब्रह्मांडामधल्या वाराचं सांगायला लागले तो सुद्धा स्वतःच्या संगतीमध्ये नम्र झाला आणि म्हणजे सगळ्याच्या देहावरून फिरतो महाराज. सगळ्या ब्रह्मांडामध्ये फिरतो. जिथं दुर्गंधी आहे इथं जात नाही असं वारा म्हणत नाही महाराज. सुगंध असो किंवा दुर्गंध असो चौकडे म्हणजे तो वारा फिरत राहतो आणि वाऱ्यानं चंचलत्व त्या ठिकाणी सोडलं आणि नम्र झाला. कारण ज्या वेळेस स्वतःची संगत वाऱ्याला लागली आणि तो वायू असणारा त्या ठिकाणी नम्र झालेला आहे. संगाला धले आकाश पुपोने पैकोनास विसरुनिया निरवकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. आणि म्हणजे हे असणारं 5वं भूत म्हणजे आकाश आहे महाराज. आता आकाश असणारं सत्संगाला लागल्यामुळं ते कोणालाच खूपच नाही असं बोलायला लागले महाराज. आकाश टोचत नाही पण शब्द तो गुण आकाशिता म्हणला महाराज. शब्द त्या ठिकाणी टोचत असतो पण हे आकाशी नावाचं तत्व असणार सत्संगतीमध्ये आलं त्याच्याकडे नम्रता आली आणि तो सुद्धा अतिशय नम्रपणे आपल्या शरीरामध्ये वागायला लागला. कारण त्याचे जे काही तत्व आहेत त्याच्या क्रिया आहेत ना काम क्रोध मोह लोभ आणि भय हे क्रिया म्हणजे आपल्या शरीरामध्ये
नावामध्ये त्या आकाश नावाच्या भूताकडून चालतात महाराज. आणि हे सगळे असणारे कार्य रीतीपूर्वक आकाशीवर तू लागलं. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी न लिपे काही विकारी सत्संग थोरी एवढी. सत्संग थोडी एवढी म्हणाले महाराज. आता हे पिंडामधलं आकाशाचं झालं आणि ब्रह्मांडामधलं आकाश असणार. उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा असो महाराज, उन्हाळ्यामध्ये तापत नाही, हिवाळ्यामध्ये काकडत नाही, पावसाळ्यामध्ये भिजत नाही, अशी अवस्था आकाशाची ह्या सत्ताच्या समितीमध्ये आल्यामुळे झाली असं कवी करते बोलू लागले. ऐशे नगर घेची संत श्रीराम भजनी निरत अन्य भक्ती प्रतापे भरता सौभाग्यवंत नांदत. म्हणून म्हणजे महाराज अशा पद्धतीनं असणार धन्य भक्ती प्रतापी भरत म्हणाले आणि आईशे नगराची संत म्हणाले महाराज. त्या ठिकाणी एकट्या राजा भरताने भक्ती केली नव्हे, राजा भरत नाही तर सगळे असणारे आजूबाजूचे सगळेच लोक त्या ठिकाणी संत आहेत. कारण भरताच्या भक्तीचा पराक्रम किंवा राजा भरताच्या भक्तीचा प्रभाव असणारा त्या ठिकाणी सांगू लागले. नाही नाही दुर्दशा कुणी नवती हनी मानसा श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदती. महाराज कोणाही नाही दुर्दशा म्हणाले, कोणाकडेच दुर्दशा नव्हती महाराज. सगळे असणारे प्रेम आनंदानं उल्हासानं त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न होते महाराज. कोणाला तर दुःख नव्हतं, कोणाला तर त्या ठिकाणी दरिद्री नव्हती, चिंता नव्हती, पिवळं राशन कार्ड कोणाकडे नव्हतं महाराज. सगळे लोक असणारे आनंदमय त्या ठिकाणी वावरू लागले. एक महारा करणे अक्षराचे खरे नामे जैसे देणे तसे घेणे कोणाही मुने असे हा. महाराज एकच उदिमा असणार मोरा म्हणजे एकच होतं महाराज नाणं खरं होतं बरं काय. त्या ठिकाणी काय चालायचं, रामच द्यायचा आणि रामच घ्यायचा. म्हणून म्हणजे कोणालाही त्या ठिकाणी दुःख नव्हतं, कोणालाही म्हणजे व्याथा नव्हत्या. सगळे म्हणजे भरत नगरी मधले लोक असणारे अति आनंदाने वावरू लागले. एकची वस्तू देता घेता एका बोलाची कथा एका वाचून सर्वथा दुजी वार्ता सेना. महाराज त्या ठिकाणी राजा भरताचा परिसर आमच्या हनुमंतरायांनी पाहिला. एवढे लोक असणारे सात्विक वर्तीचे दिसायला लागले. राजा भरताचा परिसर पाहिल्यावर त्या ठिकाणी काय चाललेलं आहे, एकच आहे महाराज. एकच म्हणजे रामच देणे आणि रामच घेणे अशा प्रकारचं कार्य असणार त्या ठिकाणी चालू लागलं. तुझेपणे दिला तो पाहे तत्काल सर्वस्वी नेताना लगे पळा घेऊन सकळ जातसे. आणि म्हणजे महाराज एवढा आनंदमय असताना सुद्धा तुझे पणाचे दलाल म्हणाले महाराज. जो काही द्वेत असतो ना तो द्वेत जर त्या ठिकाणी आला तर एवढे आपण भक्ती मार्ग भक्ती करायला लागल्या ना, आयुष्यभर केलेली भक्ती एकदाच म्हणजे जर मनामध्ये द्वेत आला सगळं म्हणजे नाहीसं व्हायला वेळ लागणार नाही असं या ठिकाणी बोलू लागले. येथे त्याची उडी पडे सर्वसेवी जीवित बुडे काही उपाय न चले पुढे पडे रोकडे अनर्थी. म्हणून महाराज याच्याही पुढे सांगायला लागले जेथे त्याची उडी पडे. म्हणजे ज्या ठिकाणी हा द्वेष जर आला ना महाराज तर त्या ठिकाणी सगळं काय असणार त्या ठिकाणी नाहीसं होतं. किती जरी आनंदाचा संसार असला ना महाराज तर एका क्षणात वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही. कारण द्वेष जर त्या ठिकाणी निर्माण झाला तर सर्वस्वी बुडणार आहे असं या ठिकाणी बोलू लागले. मंगळ मंगळ नंद भाषा वेग निवट पाहि घसा प्राणियान करे सहसा दलाल ऐसा द्वैताचा. दलाल
ऐसा द्वैताचा म्हणलं महाराज. आणि त्या द्वैताची दलालाची भाषा कशी असते या ठिकाणी सांगितल्या गेली. आंगळू मंगळू द्वैत भाषा म्हणले महाराज. आंगळू म्हणजे 8 आहेत आणि मंगळू म्हणजे 10 आहेत महाराज. 8 म्हणजे अष्टदा प्रकृती आहे आणि 10 म्हणजे 10 इंद्रिय आहेत. आणि या दोन्हीच्या मध्ये जो गॅप राहत आहे ना महाराज, तर म्हणजे ती असणारी माया आहे. आणि म्हणजे ही माया जर त्या ठिकाणी आली तर म्हणजे सगळंच बुडाल्याशिवाय राहत नाही. हाच म्हणजे त्या ठिकाणी द्वैत आहे अशी भाषा सांगू लागले. भरतनगरी लोक चतुर स्वयंदिनी कामगवीर होता द्वैताचा संचार वृत्ती सत्वर छेदिते. महाराज भरताच्या नगरीमध्ये असे वीर होते, पूर्ण आयुष्य म्हणजे त्या ठिकाणी भक्तीमध्ये घालवलेलं होतं. म्हणजे सगळे असणारे आनंदीमय होते. म्हणून त्या ठिकाणी द्वैत जर प्रगट झाला तर एका अक्षरात म्हणजे त्याचा विल्हेवाट लावण्याचं सामर्थ्य त्या भरत नगरी मधल्या लोकांमध्ये होतं बरं का. एक एक उदी मायसा करी सगळी आकाशा द्वैताची तेल एकूण दशा परम परेशा विनटले. परम परेशा विनटले म्हणाले महाराज. आता भक्ती करत असताना सगळे लोक भक्तिमय झालेले आहेत, भगवंताची प्राप्ती झालेली आहे महाराज. तर आता अशा लोकांमध्ये द्वैताचं वास्तव्य होत नाही बरं काय. द्वैताचं त्या ठिकाणी प्राप्त होण्याचं कारणच उरलेलं नाही. कारण सगळे लोक असणारे दुःखाची निवृत्ती झाली महाराज आणि प्रेमानंदाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून द्वैत असताना त्या ठिकाणी संपलेला होता म्हणतात. आठवटी आज बारे कथा कीर्तनाच फेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर धरे तुषारे. अंबर झरे तुषारे म्हणाले महाराज. आता बाजार असो, गल्ली असो, वट्टा असो किंवा म्हणजे या ठिकाणी एका ठिकाणी सांगितलं गेलं महाराज. आता लिंग स्थूळ कारण महाकारण देहाची अवस्था आहे, हे 4 वट्टे आहेत महाराज. पण आता सगळ्याच नगरीमध्ये असणार घराघरामध्ये रामाचं भजन ऐकायला यायचं. आणि एवढी रामकथा ऐकत असताना अंबर आकाशाला सुद्धा मोहर आला आणि समोर काय झालं. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिर जय 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 श्रीराम. म्हणजे महाराज त्या ठिकाणी आनंद भरताच्या मनामध्ये झालेले आहे. गेले शून्यत्व बुडवले म्हणाले महाराज. आता हे असताना सगळं काही दुःख रूप अवस्था नाहीशी झाली आणि परमानंदाची प्राप्ती मध्ये राजा भरताना झालेली आहे. सगळंच असणार राम रूपामध्ये भक्तीमध्ये राजा भरत मग्न झालेले आहे. धर्मता रामनामी कल्लो गगने अवघ्यांची महुरले मोक्ष फळी लगडोनी ऐके झाले हरिरंगे. सगळे एकदाच राम नामाचा कल्लोळ व्हायला लागला महाराज. श्री हनुमंतरायांनी पाहिलं जिकडे तिकडे राम राम बोलायला लागले आणि गरजेचा रामनामी कल्लोळ म्हणाले आणि मोक्ष फळ त्या ठिकाणी रगडून आले महाराज. पण म्हणजे कोणालाच त्या ठिकाणी काही कमी नसल्यामुळं कोणीच मोक्ष फळ घ्यायला तयार नाही. कारण हे मोक्ष फळ भरपूर आलेले आहेत. पण म्हणजे सगळे एकावीर असल्यामुळं भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न झालेले आहेत. ते म्हणजे कोणी घेऊ शकत नाही. देखता नगर वृत्तांत कपी स्वानंद डुलत पुढे देखील भरता अति विस्मत सवय झाला. आता असा नगरीचा वृत्तांत असताना हनुमंतरायांनी पाहिला. श्री हनुमंतराच्या मनामध्ये आनंद झालेला आहे. राजा भक्तीचा परिसर पाहिला, त्याचं भक्तिरूप पाहिलं आणि मनामध्ये आनंद झाला. आणि आनंदाने ज्यावेळेस राजा भरताकडे पाहिलं तर म्हणजे त्या ठिकाणी काय दिसू लागलं. व्रताधारी वल्कलांबर तापसवेशी मनोहर राजीवलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजीरा. म्हणजे महाराज ज्यावेळेस हनुमंतरायांनी भरताकडे पाहिलं अतिशय मनोहर असणार राजीव लोचन असणार रूप राजा
राजा भरताचं दिसलं आणि राजा भरताच्या रूपाकडे पाहिल्याबरोबर श्री हनुमंतराया काय बोलू लागले. मान गुण लावण्य कळा विन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्न रघुनंदन येते आता ज्यावेळेस भरताकडे पाहिलं छान मान गुण लावण्य असणार केवळ भगवंताचं प्रतिबिंब दिसायला लागलं. भगवंताचा भावच होता महाराज, म्हणून जणू दुसरा रामच आहे असं हनुमंतरायाला वाटलं आणि हनुमंतराया मनामध्ये त्या ठिकाणी विचार करायला लागले की म्हणजे रामचंद्र प्रभू इथं का आले असावे असा विचार हनुमंतराया करू लागले. मनोमय करुणी न मना रण पुरुषार्थे शोभुन काय बोलत कपी नंदना कोण विघ्न तुझा आले. आता त्यावेळेस हनुमंतरायांनी राजा भरताकडे पाहिलं, मनोमय म्हणजे नमस्कार केला आणि रण पुरुषार्थ क्षमूळ म्हणाले महाराज. मनामध्ये अतिशय राग आलेले आहे आणि हनुमंतराया त्या ठिकाणी भरताला राम समजले महाराज आणि बोलायला लागले, देवा रामा म्हणजे तुझ्यावर कोणतं विघ्न आलं इथपर्यंत म्हणजे का आलास देवा असं हनुमंतराय बोलू लागले. मनवी तोषी आत्मा रमा वाह दिसशी दुःखाचा रमा रमी सांडिला युद्ध धर्म परमा धर्म तुला केला. म्हणजे त्या ठिकाणी हनुमंतराय बोलायला लागले, देवा तुझं नाव म्हणजे आत्माराम आहे पण म्हणजे या ठिकाणी सगळं अधर्म केलेले आहे देवा आणि रणभूमीच्या ठिकाणी आपल्या भावाला लक्ष्मणाला सोडलंस आणि म्हणजे एवढा मोठा अधर्म म्हणजे देवा तू केलेले आहेस असं हनुमंतराय बोलू लागले. वीर वीर परम उद्धार रण प्रवीण महाशूर पुराणे गर्दती अपरा ती समग्र लटिकेंचे. म्हणजे हनुमंतराय बोलायला लागले, देवा सगळं लटका आहे, शास्त्राने पुराणाने तुझ्या गुणाचं वर्णन केलं, तू रणधीर आहेस, रणवीर आहेस, शूर आहेस देवा, वीर आहेस, करपळ आहेस पण म्हणजे हे सगळ्यात तुझं लटका आहे देवा असं हनुमंतराय बोलू लागले. लटिके तुझे कुळशिळा लटिके तुझे व्रत सकळा लटके तुझे प्रताप लटिकाच केवळ पुरुषार्थ. लटकाची केवळ पुरुषार्थ म्हणाले महाराज. काय हनुमंतरायाचं सामर्थ्य म्हणावं. आता घरी तरी एका दिवशी आपण खानदाण्यावर बोललो ना महाराज, 4 दिवस भाकर भेटत नाही. श्री हनुमंतराया म्हणतात, देवा तुझं खानदान लटका आहे, तुझं कुळ लटका आहे, तुझं शीळ लटका आहे. शीळ म्हणजे चरित्र महाराज, आचरण देवा तुझं लटक, तुझं सगळं काही लटका आहे देवा असं हनुमंतराय बोलायला लागले. तुझ पुरुषत्वाची नाही काही स्त्री जत्वई तुझ माझी नाही नपुसका होनी पाही वेश तोही लटिकाची. आता या ठिकाणी हनुमंतराय बोलायला लागले, देवा तुला स्त्री म्हणता येणार नाही, पुरुष म्हणता येणार नाही, नपुसक म्हणता येणार नाही, कारण स्त्रीची निर्मिती तुझ्यापासून झाली, पुरुषाची निर्मिती झाली, नपुसकाची निर्मिती झाली. हे वैभवचा अर्थ झाला महाराज. पण हनुमंतराय म्हणतात, तुला गडी म्हणावं देवा तर गडी मध्ये भावनातून पडून जात नाही आणि बाई म्हणावं तर म्हणजे आता त्या ठिकाणी दिलेल्या घरी घर म्हणजे महाराज त्याचं असतं, त्याचं गाव असतं, शेत त्याचं, घर त्याचं, प्रॉपर्टी त्याची, पण ती सुद्धा पळून येत नाही, नांदून दाखवतोय देवा तुला बाई सुद्धा म्हणता येणार नाही. हनुमंतराय बोलू लागले, लटकी तुझी धरती कृती वाह लटकी तुझी सूर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती श्रीरामा. म्हणजे देवा तुझी धरती कीर्ती असणार, तुझा पुरुषार्थ असणारा सगळं म्हणजे भगवंता लटका आहे. आतापर्यंत जे काही शास्त्राने वर्णन केलं हे सगळं म्हणजे देवा भगवंता हे लटका आहे असं हनुमंतराय बोलू लागले. व्रताची वाढविले नामा व्रता तुझा नेम धर्मा
व्रता तुझे धर्मा रघुतम व्रताचे तेव्हा सगळं काही तुझं व्यर्थ आहे. व्यर्थ म्हणजे एवढा तुझा पुरुषार्थ वाढवला. आतापर्यंत सगळं जे काही शास्त्राने वर्णन केलं, वेदाने म्हणजे तुझ्या गुणाचं वर्णन केलं, हे सगळं म्हणजे देवा व्यर्थ आहे असं हनुमंतराय बोलू लागले. तुका पुरुषार्थ केला ते तुका वायांची वाढविला शास्त्र धर्मा वेल लाविला रमी सांडिला सुमित्र. म्हणून देवा आतापर्यंत एवढा काही पुरुषार्थ केला. अरे म्हणजे त्या ठिकाणी त्या एवढे राक्षस मारले, आतापर्यंत सागरावर सेतू बंधन केलं आणि म्हणजे एवढा पुरुषार्थ सगळा म्हणजे देवा वाया गेलेले आहे. कारण म्हणजे किती जरी चांगला संसार केला माणूस तर म्हणजे एक जरी कार्य चुकलं ना त्याला लोक अनेक प्रकारचा दोष लावतात. म्हणून श्री हनुमंतराय म्हणतात देवा रणभूमीच्या ठिकाणी भावाला रक्ताच्या दारुण्यामध्ये टाकलं आणि म्हणजे इथे पळून आला देवा, सगळं म्हणजे तुझं व्यर्थ गेलं असं हनुमंतराय बोलू लागले. भीषण शरणांगत नर सांडिले अनाथ सुग्रीव सांडिला तेथ रावणी घात करावया. म्हणून श्री हनुमंतराय बोलायला लागले देवा आपल्या भावाला तिथं सोडलं. अरे म्हणजे ज्यावेळेस लोकांचे मत होते तेव्हा तुला दया आली. ज्यावेळेस आम्ही लंका पेटवत होतो ना त्यावेळेस म्हणजे तू शिष्टाईला अंगदाला पाठवलं. लोकांचे लोक मरत असताना तुला दया आली देवा. पण म्हणजे त्या ठिकाणी विभीषण शरण आलेले आहे, त्याला म्हणजे त्या ठिकाणी मरणाच्या तावडीमध्ये सोडला. एवढं तुला जे काही 18 पद्म वानर आहेत ना देवा, त्या सगळ्यांनी आपला संसार सोडला, घरदार सोडलं आणि म्हणजे तुझ्या आधारावर तिथपर्यंत आले. त्या लोकांना म्हणजे रावण घात करण्यासाठी लंकेला सोडला आणि देवा इथं पळून आला. आम्ही एक एक गोळांगोळा घेऊ शकू ब्रह्मांड गोळा श्री रावणाचे बळ करणी सकळ जिंकावया. आणि म्हणजे हनुमंतराय बोलायला लागले देवा थोडा वेळ जर थांबला असतात ना म्हणजे मी तिथं आलोच असतो. आणि म्हणजे आम्ही एक एक वानर असणार आहे, एवढ्या ब्रह्मांडाला घेऊन टाकू एवढं सामर्थ्य म्हणजे आमच्या वानरामध्ये आहे. भगवंता आमच्या समोर रावणाची काय ताकद आहे म्हणले हनुमंतराय बोलू लागले. आई तळमळी सौमित्र रणी सांडोनी सत्वर पळाला शितुर रघुवीर वान समोर धाडीला. म्हणून देवा देवा आता तुला काय सांगावं. अरे लक्ष्मणासारखा वीर रणभूमीच्या ठिकाणी पडला, रक्ताच्या घागड्यात पडला देवा, त्याला म्हणजे रणभूमीच्या ठिकाणी सोडलं आणि म्हणजे इकडं पळून आला आणि तू आला तर माझ्याही समोर बाण पाठवला, मलाही म्हणजे खाली बोलवलंच देवा. हनुमंतराय बोलू लागले. भरत एक राहतासी तेथे क्षणे आणि तो शरीते उठून या सौमित्रा ते रावणा ते मारितो. म्हणून मला या ठिकाणी हनुमंतराय बोलायला लागले देवा एक क्षण जर त्या ठिकाणी थांबला असता तर म्हणजे लवकर हा पर्वत त्या ठिकाणी आणला असतो, लक्ष्मणाला उठवला असतं, रावणाला मारलं असतं देवा. अशा पद्धतीनं बोलू लागले. श्रीरामा थोर अन्याय केला विकळ बनोरंनी सांडिला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला काशी. आता एवढा हनुमंतरायाने बोललं महाराज बोलले आधी शेवटी बोलायला लागले श्रीरामा थोर अन्याय केला देवा, फार अन्याय केलेला आहे. आणि श्रीरामा हे शब्द ऐकल्याच्या नंतर भरताने आपली मान वर उचलली. कोण आहे बाबा म्हणजे माझ्या रामाला कोण बोलायला लागलं आणि म्हणजे रामाचा अवतार सगळा अन्याय दूर करण्यासाठी झालेला आहे. पण म्हणजे श्रीरामा थोडा अन्याय केला असं कोण बोलायला लागलं असं भरतजीला वाटलं आणि भरत महाराजावर पाहू लागलं. कपी रूपे पर्वताकार पुच्छी बांधणी डोंगर गगनी जात सत्वर गरजत थोर राम नामे. आता ज्यावेळेस भरताने वर पाहिलं तर हनुमंतरायाचं आवाडवे शरीर दिसायला लागलं, वानराचं शरीर आहे आणि शेपटामध्ये बांधलेला आवाडवे पर्वत, मुखामध्ये राम नामाचं चिंतन आहे हे दर्शवले. हनुमंतराया पाहू लागले. दिसे अति बळे बळवंत
कळी का दृष्टीनानित बाळ देखुनी नामांकित सत्वर येत पयाला. म्हणून महाराज त्या ठिकाणी भरताना पाहिलं तर कळी काळाला आटोपणार नाही असं बलशाली वानर दिसलं महाराज. मुखामध्ये रामनामाचं चिंतन आहे पण म्हणजे माझ्या बाणामुळं हे वानर मला खाली आलेले आहे असं भरताला वाटू लागलं. होय रामदूत साचर बुद्ध मंडले गोरांधर पर्वत घेऊन सत्वर करावया संहार जातसे. आता महाराज भरतजी आपल्या मनामध्ये अनुमान प्रमाण लावायला लागले कुठेतरी युद्ध लागलं असावं आणि म्हणजे हे वानर असताना एवढा मोठा पर्वत उचलून युद्धामध्ये कोणाला तरी मारण्यासाठी चाललेले आहे असं भरतजीला वाटू लागलं. प्रसंगे थे हा पातला वाह. कुसोवृत्तांत वहिला 14 वर्षा पाठी भेटला रामे धाडीला कृपाळू म्हणून महाराज त्या ठिकाणी असताना भरत आपल्या मनामध्ये विचार करायला लागले. हा वानर दिसायला लागला मुखामध्ये रामनामाचं चिंतन आहे म्हणून म्हणले आता बहु दुर्लभ संत भेटी म्हणले महाराज. पण काय होतात तरी या जगदेची कृपा केली भगवंताने ती कृपा केली म्हणून म्हणले हा वानर आपल्या समोर आला. 14 वर्षाच्या नंतर रामनामाचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळालं. आता हा वानर फार विद्वान दिसायला लागला याच्याकडे म्हणजे आपण रामाची कथा विचारावं असं भरतजीला वाटू लागलं. राम दिन दयाळ राम भारत भूताळ रामस प्रेम स्नेहाळ प्रणत पाळ श्रीराम. म्हणून महाराज त्या ठिकाणी भरतजी आपल्या मनामध्ये विचार करायला लागले. भगवान परमात्मा असताना कळपळ आहे कलवाळ आहे महाराज. भगवंत अतिशय दयाळू आहे म्हणून त्या देवाने माझ्यावर काय दया दाखवली माझ्याविषयी भगवंताच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं म्हणून मला या वानराला इथे पाठवलं असं त्या ठिकाणी बोलू लागले. राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजन जीवी जीवा समाधान राम चित्वन दुळला. राम चितगण दरवळला म्हणाला. राम जगाचं जीवन आहे राम जीवाचं चितगण आहे आणि म्हणजे तो जगाचं जीवन असताना भगवान परमात्मा माझ्याविषयी त्या भगवंताच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं. भगवंताला माझ्याविषयी दया आली असावी म्हणून म्हणजे हनुमंतराला पाठवलं असं भरत महाराज बोलू लागले. राम कथे विनयेत बहुत दिवस होतो पीडित रामा नामे कृपा करून त्वरित कपी पर्वत पाठविला. आता पहा महाराज आम्हाला 2 ओळ्या सांगायला आलं की या स्टेजवर भलतच काही बोलायला महाराज लोक. पण भरत महाराज म्हणतात भरताच्या भक्तीचं वर्णन केलं बरं काय. त्या भरताने सांगायला लागले 14 वर्षाचा काळ गेला राम नामाचं मला स्मरण नव्हतं मला चिंतन नव्हतं मी म्हणजे व्याकुळ झालेलो होतो. अचानक म्हणजे भगवंताच्या कृपेमुळं या हनुमंतरायामध्ये वानर इथं आलं राम नामाची ध्वनी मला ऐकायला मिळाली असं हनुमंतरायाला पाहून भरतजी बोलू लागले. राशी पुसता प्रवृत्ती समग्र राम कथा सविस्तर आम्हा सांगेन वानर अति चतुर दिसत आहे. अति चतुर दिसत आहे म्हणाला महाराज. आता कथा ऐकायचं असेल तर सांगणाऱ्याकडे थोडी विद्वत असावी महाराज. तर म्हणजे त्याच्या मुखामधून थोडे विद्वतेचे शब्द जरी निघाले तर ते ऐकायला सुद्धा आनंद वाटतो महाराज. म्हणून भक्ताने विचार केला हे वानर असताना भगवंताचा भक्त दिसायला लागलाय मुखामध्ये रामनामाचं चिंतन आहे म्हणून म्हणजे या वानराला आपण विचारावं आणि कथा सांगण्यासारखी विद्वता म्हणजे या वानराकडे आहे असं भरताला वाटू लागलं. ऐसे विचारून मनी भरत सादर राम श्रवणी पुसता झाला तत्क्षणी प्रेमे करुणी कपिशी. आता महाराज अशा प्रकारचा विचार भरतजी आपल्या मनामध्ये केलेले आहेत. रामाची कथा ऐकण्यासाठी मन हुतीकडे झालं आणि अशा ठिकाणी असणारे भरतराय असणारे हात जोडून विनंती करून तळमळीनं हनुमंतराला त्या ठिकाणी काय बोलतात. लासी कोठोनी उच्ची पर्वत काय म्हणू
करुणी राम भेटी तुझ कैसेनी कोपे करुणी बोलसी. आता भरतजी बोलायला लागले बाबा तू कोण आहेस कुठून आलास आणि म्हणजे एवढं रागावायचं काय कारण आणि रामाला काय एवढं उद्देशून बोलायला लागला असं भरत महाराज हनुमंतरायाला बोलू लागले. राम कैसा कोठेल कोण तुझ कोपाया काय कारण कोठे पडीला लक्ष्मणा वानर गण ते कैचे. म्हणजे त्या ठिकाणी भरतजी बोलायला लागले बाबा तू कोण कुठला आहेस रामाचा आणि तुझे मैत्री कशामुळे झाली कुठे झाली आणि लक्ष्मण कुठे पडला युद्ध कशामुळे झालं एवढं तुला रागावण्याचे काय कारण आहे असं भरत महाराज श्री हनुमंतराला बोलू लागले. बिभीषण शरणांगता कोठे रावणेशी झुंज होता लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण हे तू युतासी. त्या ठिकाणी भरतजी असणारे विनंतीपूर्वक हनुमंतराला बोलायला लागले बाबा मला रामकथा सांग रामाचा आणि रावणाचं युद्ध का झालं विभीषण कोण आहे रामाला शरण येण्याचं काही कारण आणि माझा भाऊ असणारा लक्ष्मण मूर्छनावस्थेमध्ये का पडला त्याला बाण कोणी मारला युद्ध कशामुळे झालं असं भरतजी बोलू लागले. होण्यार्थ तू गेलासी पर्वत कशाला गेले तोशी वेळोवेळा राम स्मरसी रामी तुम्हासी सखे कैसे. महाराज त्या ठिकाणी भरतजी म्हणतात तू कशामुळे इकडे गेलास एवढा मोठा पर्वत का न्यायला लागलास आणि म्हणे याच्याही पुढे बोलायला लागले रामाचं आणि तुमचं कुठे म्हणे त्या ठिकाणी सख्यत्व झालं आणि युद्ध का लागलेले आहे आता वेळोवेळी तुझ्या मुखामध्ये रामनामाचं चिंतन आहे म्हणून म्हणे तुला विचारायला लागलो हनुमंतराया असं भरतजी बोलू लागले. समोर माझा संदेह तू वाचे दावा महाभाव धने उदास होशी पहाव कथान्वय सांगता. महाराज त्या ठिकाणी भरतजी विनंतीपूर्वक बोलायला लागले हनुमंतराया माझ्या मनामध्ये जे काही विचार आलेले आहे किंवा माझ्या मनामध्ये जी काही विचार निर्माण झाले ना जो काही संदेह निर्माण झाला हा संदेह म्हणजे फेडण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे म्हणून मला रामकथा सांगा आणि माझा मन संतुष्ट होईल असं करा असं भरतजी विनंती करू लागले. तुझे मुखी राम स्मरण मनोनी तू झालो शरण पुढती घालती लोटांग रामकथन मद सांग. तुलाच म्हणजे का विचारायला लागलो दोन्ही हात जोडले पायावर मस्तक ठेवून विनंतीपूर्वक म्हणतात बाबा तुलाच का शरण आलो तर तुझ्या मुखामध्ये रामनामाचं चिंतन दिसायला लागलं तू रामभक्त दिसायला लागला तू म्हणजे माळकरी दिसायला लागला म्हणून म्हणजे तुझ्याकडे विद्वत्ता आहे तुला म्हणजे रामकथा माहित असेल म्हणून म्हणजे मी तुला शरण आलो बाबा माझ्या रामाची कथा मला सांग असं भरतजी विनंती करू लागले. प्रेमाचा संपूर्ण प्रेमी बांधिला कपिनंदन न ओळखोनी भरत चिन्ह राम म्हणून उपहासी. रामाचा भक्त होता बरं काय पण हनुमंतरायला असं म्हणून नाही बघा अरे बाबा रामकथा सांगतोस की नाही असं म्हणून नाही बरं काय त्या ठिकाणी प्रेमानं हात जोडून विनंतीपूर्वक भरतजी बोलायला लागले हनुमंता तुझ्या पाया पडतो रे बाबा तुला विनंती करायला लागलो की म्हणजे माझ्या रामाची कथा मला सांग बाबा अशा पद्धतीने भरतजी असणारे हनुमंतरायाला बोलू लागले. उपास मिशे कपिनाथा श्रीरामाते वर्णिता सूक्ष्म सर्वगतानंद सदोदित सांगत. म्हणून महाराजांना त्या ठिकाणी हनुमंतरायाला राजा भरताने म्हणजे विनंती केली आणि हनुमंतराया असणारे मनामध्ये म्हणजे आता रामाची कथा राजा भरताला सांगावं असा विचार हनुमंतराया करू लागले. किती नेनते पण घेशी लटिकाची प्रेम
तैसी जगासी जैसा ठकवी तोसी तैसी मजसी चाले ना. आता एवढ्या भरताचे असणारे हात जोडून विनंतीपूर्वक बोलायला लागले, काकून तळमळ करायला लागले महाराज. पण हनुमंतराया त्या ठिकाणी भरताकडे पाहिलं, पण हनुमंतरायाला भरत ओळखत नव्हता महाराज. हनुमंतराया राम समजायला लागले आणि हनुमंतराया त्या ठिकाणी बोलायला लागले, देवा देवा देवा, अरे म्हणे किती निरतपण घेत आहेस, अरे म्हणे जगाला टकवलं, जे लोक तुझी भक्ती करायला आले त्यांना वेळ लावलं, पण म्हणे माझ्या समोर देवा तुझं हे नाटक चालणार नाही असं हनुमंतराय भरताला राम समजून बोलू लागले. राजा रामचंद्र भगवान की जय. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा तुम्हा संत सज्जन श्रुती लोकांच्या चरणी अर्पण करतो आणि म्हणजे सर्वांना साष्टांग दंडवत करून आता कथेला पूर्ण विराम देतो महाराज. धन्यवाद. अतिशय सुंदर असणारे आमचे हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम गुजरीकर सुंदर असणाऱ्या वाचनाचं काम केलेले आहेत आणि तसेच आमचे हरिभक्त पारायण मारुतराव पाटील दुगाडी कवरगुडेकर हे सुद्धा अतिशय सुंदर सूचकाचं काम केलेलं होता आणि या दोघांचं असणाऱ्या होटाळा नगरीकडून मनपूर्वक अभिनंदन. याच्या पुढची वाचकाची सेवा हरिभक्त पारायण वयोवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध सदाशिव पाटील कटंडीकर हे वाचकाची सेवा करतील. सूचकाची सेवा हरिभक्त पारायण वयोवर्ध तपवर्ध ज्ञानवर्ध बालाजी पाटील काळेकर हे करतील.